नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आता आपण लोकप्रशासनाची व्याप्ती पाहणार आहोत. यापूर्वी आपण लोकप्रशासन म्हणजे काय, लोकप्रशासनाच्या निरनिराळ्या विचारवंतांनी केलेल्या व्याख्या आणि त्याचबरोबर लोकप्रशासनाचे जे स्वरूप आहे त्याच्या संदर्भात विचार केला होता. आज आपण लोकप्रशासनाच्या व्याप्तीबाबत विचार करणार आहोत. आधुनिक काळात राज्याचे कार्यक्षेत्र इतके वाढले आहे की त्यामुळे आर्थिक, सामाजिक, राजकीय अशा विविध स्वरूपाची कार्ये शासन संस्थेला करावी लागतात. त्यामुळे शासन संस्थेच्या तिन्ही विभागांच्या कार्याचा समावेश लोकप्रशासनात केला जातो. कायद्यांची निर्मिती, त्याची अंमलबजावणी आणि न्यायदान या सर्व कार्यांचा अभ्यास लोकप्रशासनात करावा लागतो. त्यामुळे लोकप्रशासनाची व्याप्ती व्यापक बनलेली आहे. लोकप्रशासनाच्या अभ्यासाचा हा एक व्यापक दृष्टिकोन आहे. मात्र व्यापक दृष्टिकोनातून लोकप्रशासनाचा अभ्यास करणे कठीण असल्यामुळे काही विचारवंतांनी लोकप्रशासनाची व्याप्ती संकुचित केली आहे. त्यांनी कायदेमंडळ आणि न्यायमंडळ या शासन संस्थेच्या अंगांना वगळून केवळ कार्यकारी विभागाने केलेल्या कार्यांचाच अभ्यासाला महत्त्व दिलेले आहे. म्हणजेच लोकप्रशासनामध्ये फक्त कार्यकारी विभागाने केलेल्या कार्याचा अभ्यास करावा की शासनाच्या विविध विभागांनी केलेल्या कार्याचा अभ्यास करावा व लोकप्रशासन म्हणजे फक्त धोरणांच्या अंमलबजावणीचा अभ्यास की धोरण ठरवणे आणि अंमलबजावणी करणे यांचा अभ्यास, या दोन मुद्द्यावरती लोकप्रशासनाच्या व्याप्तीबाबत विचारवंतांमध्ये मतभेद आहेत. असे असले तरी सुद्धा लोकप्रशासनाची व्याप्ती अनेक विचारवंतांनी स्पष्ट केलेली आहे. त्यापैकी आपण पाहूया, पहिला जो विचारवंत आहे तो हेनरी फयोल. हेनरी फयोल हा अमेरिकन विचारवंत आहे. या विचारवंताने शास्त्रीय व्यवस्थापनाच्या बाबतीत लेखन केले आहे. त्याच्या मते प्रशासनाचे काम म्हणजे व्यवस्थापनाचे काम होय. हेनरी फयोल यांनी लोकप्रशासनात पुढील 5 बाबींचा अभ्यास केला जातो असे सांगितले आहे. हेनरी फयोलच्या मते प्रशासनात एक नियोजन, प्लॅनिंगचा अभ्यास केला जातो. 2 संघटना, ऑर्गनायझेशनचा अभ्यास लोकप्रशासनात केला जातो. 3 संघटना, कमांडचा अभ्यास लोकप्रशासनात केला जातो. 4 समन्वय, कोऑर्डिनेशनचा अभ्यास लोकप्रशासनात केला जातो. 5 नियंत्रण, कंट्रोल याचा अभ्यास लोकप्रशासनात केला जातो. प्रशासनात कोणतेही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वरील 5 तत्वांचा स्वीकार करावा लागतो. म्हणजेच हेनरी फयोलच्या मते या 5 बाबींचा अभ्यास लोकप्रशासनामध्ये केला जातो असं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. दुसरा विचारवंत आहे तो म्हणजे पार्सी मॅकक्वीन. पी मॅकक्वीनचा आपण विचार केला तर त्याच्या मते लोकप्रशासनात 3 बाबींचाच अभ्यास केला जातो असं तो म्हणतो. या 3 बाबी म्हणजे मानवाचा अभ्यास लोकप्रशासनात केला जातो. 2 म्हणजे या ठिकाणी मटेरियल्स, भौतिक वस्तू किंवा सामग्रीचा अभ्यास लोकप्रशासनामध्ये केला जातो. आणि 3 म्हणजे मेथड्स, पद्धतींचा अभ्यास लोकप्रशासनामध्ये केला जातो. या तिन्ही बाबींचा किंवा या तिन्ही घटकांचा अभ्यास लोकप्रशासनामध्ये केला जातो असं पी मॅकक्वीननं म्हटलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतरचा जो विचारवंत आहे W.F. विलोबीनं लोकप्रशासनामध्ये
5 समस्या संबंधीचा अभ्यास केला जातो असं म्हटलेलं आहे. आणि त्या 5 समस्या म्हणजे पहिली आहे सामान्य प्रशासनाच्या संबंधीच्या समस्या. त्यामध्ये धोरण ठरवणे, कार्याची विभागणी करणे, मार्गदर्शन करणे, देखरेख करणे, नियंत्रण करणे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. दुसरी समस्या त्यांनी सांगितली संघटनेसंदर्भातल्या समस्या. त्यामध्ये प्रशासकीय रचना असेल, प्रशासकीय विभाग असतील, प्रशासकीय उपविभाग असतील इत्यादींचा त्यांनी त्यामध्ये समावेश केला आहे. तिसरी बाब त्यांनी सांगितली कर्मचारी व्यवस्थापन. त्यामध्ये नोकरवर्गांची भरती, त्यांचे प्रशिक्षण, त्यांची बढती, त्यांची निवृत्ती, तसेच संधी नोकर आणि मंत्री यांच्यातील संबंध यांचा समावेश त्यामध्ये त्यांनी केलेला आहे. चौथा घटक आहे साधनसामग्री. प्रशासनासाठी लागणारी जी साधनसामग्री आहे ती प्राप्त करणे, त्यावरती नियंत्रण ठेवणे इत्यादींचा समावेश त्यामध्ये त्यांनी केलेला आहे. पाचवा आहे तो म्हणजे आर्थिक समस्या. प्रशासन कार्यासाठी लागणारा पैसा उभारणे, अंदाजपत्रक तयार करणे, त्याची कार्यवाही करणे, हिशेब ठेवणे, अहवाल तयार करणे इत्यादी कार्याचा समावेश त्यांनी यामध्ये केलेला आहे. थोडक्यात विलोबी यांनी लोकप्रशासनामध्ये 5 समस्यांचा अभ्यास केला जातो असे सांगितले आहे. त्यानंतरचा विचारवंत आहे तो म्हणजे लुथर ग्युलिक. प्रत्यक्ष प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या कार्याचा प्रत्यक्ष विचार करून कार्यात्मक दृष्टिकोन त्यांनी विकसित केला. लुथर ग्युलिकने प्रत्यक्ष कोणती कार्ये प्रशासनाकडून केली जातात त्याचा अभ्यास करून त्या कार्यांच्या अध्यक्षरावरून पोस्ड कॉर्ब हा दृष्टिकोन मांडला. या पोस्ड कॉर्बचा आपण विचार केला तर त्यामध्ये पहिला जो आहे प्लॅनिंग. प्लॅनिंग म्हणजे या ठिकाणी नियोजन. नियोजनाद्वारे कामाची निश्चित दिशा ठरवण्यात येते. कोणत्या पद्धतीने ते काम पूर्ण करण्यात यावे, येणाऱ्या अडचणीवर कशा प्रकारे मात करावी, आवश्यक मनुष्यबळ व साधनसामग्री कशा प्रकारे उपलब्ध करून घ्यावी यासारख्या गोष्टी नियोजनाद्वारे निश्चित करता येतात. म्हणजेच कार्याची रूपरेषा ठरवणे तसेच ते कार्य यशस्वी करण्यासाठी योग्य अशी कार्यपद्धती स्वीकारणे याचा समावेश नियोजनामध्ये लुथर ग्युलिकनं केलेला आपल्याला पाहायला मिळतो. पोस्टकॉर्बमधला ओ जो आहे तो म्हणजे ऑर्गनायझेशन किंवा संघटना. एखादे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी 2 किंवा अधिक व्यक्तींची आवश्यकता असेल तर अशा वेळी संघटनेची उभारणी करावी लागते. संघटनेत कामाचे आणि अधिकारांचे वाटप करण्यात येते. कामाचा समन्वय साधून निश्चित केलेले कार्य पूर्ण करता येते. म्हणजेच प्रशासन कार्यासाठी विशिष्ट अशा प्रकारची संघटना किंवा रचना निर्माण करावी लागते. त्याचबरोबर विभाग उपविभाग पाडून अधिकार पदांची रचना करावी लागते. तिसरा जो शब्द आहे तो म्हणजे स्टाफिंग, कर्मचारी वर्गाची व्यवस्था. संघटनेचे कार्य करण्यासाठी नोकर वर्गाची आवश्यकता असते. नोकर वर्ग हा संघटनेचा प्राण असतो. संघटनेचे कार्य योग्य प्रकारे होण्यासाठी नोकर वर्गाची योग्य प्रकारे निवड होणे आवश्यक आहे. त्यासाठी निपक्ष आयोगाची गरज असते. नोकरवर्गांची निवड झाल्यानंतर त्याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देणे आवश्यक असते. म्हणजेच प्रशासन कार्यासाठी लागणाऱ्या कुशल व पात्र नोकरवर्गांची भरती करणे,
त्यांना प्रशिक्षण देणे याचा समावेश कर्मचारी वर्गाची व्यवस्था याच्यामध्ये ल्युथर ग्युलिकनं केलेला आहे. त्यानंतर डी म्हणजे डायरेक्शन, मार्गदर्शन किंवा निर्देशन. संघटनेचे कार्य योग्य प्रकारे करून घेण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते. उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी वेळोवेळी निर्णय घ्यावे लागतात आणि कनिष्ठ कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करावे लागते. संघटनेतील कर्मचाऱ्यांच्या कार्यावर आणि त्यांच्या मर्यादांची त्यांना जाणीव करून द्यावी लागते. म्हणजेच प्रशासनात कर्मचारी वर्गाला आदेश देणे, सूचना करणे किंवा मार्गदर्शन करावे लागते. त्यानंतर CO म्हणजे कॉर्डिनेशन, समन्वय. समन्वयाचा विचार केला तर त्यामध्ये प्रामुख्याने कामाच्या सोयीसाठी संघटना ही विविध विभागात कार्य करत असते. या विभागांमध्ये होणाऱ्या कार्याचा समन्वय साधून दुहेरी कार्य टाळता येते. तसेच परस्परांविरुद्ध होणारे कार्यही समन्वयामुळे टाळता येते. समन्वयामुळे सर्व विभागांचे कार्य एकत्र करून त्याला एक संपूर्ण स्वरूप देण्यात येते. म्हणजेच संघटनेच्या विविध विभागात परस्पर संबंध प्रस्थापित करून त्यांच्यातील संघर्ष कमी करणे यासाठी समन्वयाचा अभ्यास महत्त्वाचा असतो. त्यानंतर रिपोर्टिंग, माहिती किंवा अहवाल. प्रत्येक संघटनेला आपल्या कार्याचा एक अहवाल तयार करावा लागतो. या अहवालाद्वारे त्या खात्याला आलेल्या अडचणी त्या दूर करण्याकरता केलेले उपाय स्पष्ट केलेले असतात. या अहवालावरून त्या संघटनेत काम करणाऱ्या व्यक्तींची पात्रता ओळखली जाते. म्हणजेच प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांना प्रशासनासंदर्भातली माहिती दिली जाते. तसेच तपासणी, संशोधन आणि नोंदणी याद्वारे माहिती समजावून अहवाल तयार करावा लागतो. त्यानंतरचा शब्द आहे B, बजेटिंग, अंदाजपत्रक. संघटनेचे कार्य करण्याकरिता पैशांची आवश्यकता असते. कोणत्या कामावर किती पैसा खर्च करावयाचा आहे आणि तो पैसा कशा प्रकारे मिळवला पाहिजे याची नोंद ठेवणे आवश्यक असते. पैशाचे योग्य प्रकारे नियोजन झाले पाहिजे. तसेच खर्च करण्यात आलेल्या पैशाचा हिशोब पद्धतशीरपणे, व्यवस्थितपणे ठेवता आला पाहिजे. पैशाचा गैरवापर होऊ नये यासाठी दक्षता घेणे आवश्यक आहे. म्हणजेच अंदाजपत्रक तयार करणे, त्यास मान्यता, त्याची कार्यवाही, आर्थिक नियंत्रण आणि हिशेब व्यवस्था इत्यादी गोष्टींचा समावेश त्यामध्ये होतो. अशा पद्धतीने ल्युथर ग्युलिक यांनी प्रशासनाकडून केली जाणारी सर्व कार्ये आणि क्रिया याद्वारे पोस्टकॉर्प या शब्दाद्वारे स्पष्ट केल्या आहेत. परंतु पोस्टकॉर्प दृष्टिकोन अपूर्ण आहे असे अनेक विचारवंतांचे मत आहे. त्यांच्या मते पोस्टकॉर्पमध्ये सांगितलेली जी कामे आहेत त्यामध्ये प्रशासनाला कराव्या लागणाऱ्या सर्व कार्यांचा समावेश होत नाही. इतकेच नव्हे तर पोस्टकॉर्पमध्ये सांगितलेली कार्ये एवढी महत्त्वाचीही नाहीत, तर ती प्रशासनाची साधने आहेत. त्यामुळे पोस्टकॉर्पची कामे म्हणजे प्रशासनाचे ध्येय नव्हे अथवा प्रशासनाचा आत्मा नव्हे. प्रशासनाचे मुख्य उद्दिष्ट अथवा ध्येय हे जनतेला सेवा देणे हे असते आणि प्रशासन निरनिराळ्या प्रकारच्या सेवा देत असते. उदाहरणार्थ शांतता, सुव्यवस्था, शिक्षण, शेती, आरोग्य इत्यादी समाजासाठी जी सेवा द्यावी लागते त्या सेवेचे एक खास तंत्र असते अथवा कौशल्य असते आणि हे तंत्र अथवा कौशल्य
हेच प्रशासनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते. उदाहरणार्थ, शांतता आणि सुव्यवस्था राखणे हे प्रशासनाचे काम आहे. परंतु त्यासाठी शांतता आणि सुव्यवस्था भंग करणाऱ्यांना शोधण्याचे अथवा गुन्हेगारांना निर्बंध घालण्याचे एक खास तंत्र असते व पोलीस खात्याच्या दृष्टिकोनातून हे तंत्रच अत्यंत महत्त्वाचे असते. म्हणून अशा परिस्थितीत प्रशासनामध्ये पोस्ट कॉर्प्सला म्हणजेच व्यवस्थापकीय कार्याला महत्त्व देऊन कार्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या तंत्राकडे अथवा कौशल्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे प्रशासनाचा आत्मा गमावणे होय. वरीलप्रमाणे अनेक विचारवंतांनी लोकप्रशासनाची व्याप्ती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपली मते किंवा आपला दृष्टिकोन त्यांनी मांडलेला आहे. परंतु लोकप्रशासनाच्या व्याप्तीबाबत कोणत्याही एका विचारवंताचा दृष्टिकोन परिपूर्ण वाटत नाही. कारण लोकप्रशासन हे गतिशील व विकासवादी शास्त्र आहे. औद्योगिकीकरण, नागरीकरण, वाढती लोकसंख्या, राज्याचे हित, राज्याचे वाढते कार्यक्षेत्र, आंतरराष्ट्रीय संघर्ष, तणाव आणि सहकार्य, सामाजिक परिवर्तन, राजकीय बदल, कल्याणकारी राज्याच्या कल्पना, प्रगत आणि अप्रगत राष्ट्रे यातील प्रशासन अशा विविध गोष्टींमुळे लोकप्रशासनाचा अभ्यास अधिक व्यापक बनलेला आहे. धन्यवाद.